मंडळी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले। शरद पवारांच्या हातातून त्यांची राष्ट्रवादी निसटली। अखिलेश यादव यांचा सलग दोन पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं। मायावतींपासून सत्ता दूर गेली। अरविंद केजरीवाल स्वतः पराभूत झाले, दिल्लीही गेली। नवीन पटनायकांचं दीर्घ काळाचं जे राज्य होतं ते संपलं आणि आता ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन यांच्यासारखे कालपर्यंत अगदी अभेद्य वाटणारे किल्ले ढासळून पडले। ही केवळ व्यक्तींची हार नाहीये, प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाची ही पडझड आहे। राजकारणात पराभव ही काही नवी गोष्ट नाहीये, पण काही पराभव असे असतात जे केवळ सत्तांतर घडवत नाहीत, ते राजकारणाचा भूगोल बदलून टाकतात। आणि या देशात प्रादेशिक अस्मितेवर अनेक दशकं अनेकांचं राजकारण उभं राहिलं, जे दिल्लीला आव्हान देत राहिले, जी स्थानिक ओळख, भाषा, संस्कृती यांना राजकीय शक्तीत ज्यांनी रूपांतरित केलं। अस्मितेचं राजकारण आज डळमळीत होताना दिसतंय का? आणि जेव्हा प्रादेशिक शक्ती कमकुवत होते, प्रादेशिक आवाज कमकुवत होतो, तेव्हा सत्तेचा खेळ हा सरळ राष्ट्रीय पातळीकडे सरकतो। प्रश्न हा नाहीये की कोण जिंकतंय किंवा कोण हरतंय, प्रश्न हा आहे की आता हा खेळ नेमका कुठे जाणार आहे। थेट सवाल आहे, देश द्विध्रुवीय राजकारणाकडे, द्विपक्षीय राजकारणाकडे चाललाय का? आणि जर असं असेल तर मग काँग्रेस आणि राहुल गांधींच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे का? आता काँग्रेस हाच एकमेव भाजपला पर्याय आहे का? आणि तो पर्याय काँग्रेस देऊ शकेल का या देशाला? काँग्रेस प्रादेशिक शक्तींची जागा भरून काढू शकेल का? स्पेस भरून काढण्याची शक्ती आणि धमक काँग्रेसमध्ये, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, काँग्रेसच्या संघटनेमध्ये आज उरली आहे का? असे अनेक प्रश्न आहेत। मतदार कायम पर्याय शोधत असतो, पण तो पर्याय विश्वासार्ह असला पाहिजे, तो तितका सक्षम असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो ठाम असावा लागतो। काँग्रेसच्या समोर आज सगळ्यात मोठं आव्हान भाजप नाहीच आहे। काँग्रेसच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काँग्रेस स्वतः आहे। आणि राहुल गांधींसाठी तर हीच खरी कसोटीची वेळ आहे, जेव्हा प्रादेशिक नेते कमकुवत झाले म्हणून राहुल गांधींना सगळी अगदी सहजासहजी स्वीकारतील का हो? प्रादेशिक नेते हरले म्हणून राहुल गांधी मोठे होतात का हो? तर असं राजकारणात होत नाही। त्यासाठी स्वतः उभं राहावं लागतं, स्वतः जिंकावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करावं लागतं राजकारणात।